आजच्या ब्लॉगची सुरुवात होत आहे छान अशा भाजलेल्या बटाट्यांपासून। सकाळी सकाळी चुलीत बटाटे भाजायला घातले होते आणि ते छान भाजले पण होते। त्यानंतर इकडे काल आणली होती द्राक्ष आणि द्राक्ष एकच दिवस प्लॅस्टिकच्या पिशवीत राहिली, पण ती खराब व्हायला लागली, म्हणूनच त्याच्यातले चांगले चांगले द्राक्ष तोडून घेतले आणि त्याच्यामध्ये मीठ वगैरे टाकून ते स्वच्छ धुवून काढले। छान असे द्राक्ष धुवून वगैरे झाल्यावर एका डब्यामध्ये ते भरून ठेवले। मग तो डबा पॅक करून फ्रीजमध्ये ठेवून दिला। असं ठेवल्यामुळे लहान मुलांनी घेतलं तरी ते सांडत नाही। आणि त्यानंतर इकडे कलिंगड चिरलं होतं, पण ते अर्ध कलिंगड शिल्लकच राहिलं। मग म्हटलं ते कलिंगड तसंच ठेवण्यापेक्षा त्याला छोट्या छोट्या पीसमध्ये कट करून ठेवावं, म्हणूनच छोटे छोटे पीस केले आणि ते ठेवून दिलं। आणि इकडे बघा देवराजची द्राक्ष खाल्ल्यावर कशी रिॲक्शन आहे। दुपारच्या वेळेला घेतला होता छान असा मठ्ठा बनवायला आणि देवराजची पण मला मदत करायचं काम चाललं होतं, त्याने पण छान ते हलवून दिलं। आता रोज थोडी थोडी स्वच्छता करते, त्यामुळे ग्लासचं स्टँड आणि कपांचं स्टँड सगळं घासून घेतलं आणि त्याला छान ग्लास लावून ठेवले, कपही व्यवस्थित लावून ठेवले। पण आता मी काही ते वर ठेवणार नाही, वरती इतकी धूळ बसत आहे, म्हणूनच ते आतमध्ये ठेवून दिलेलं आहे आता पडद्याच्या आड। आजचा ब्लॉग इथेच संपवते, भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये।